ओके. विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, आज आपण दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करत आहोत. त्यापूर्वी सर्वांना मी सांगू इच्छितो की आपल्या या कल्पतरू चॅनलच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं. जर आपण ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा आणि या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नच्या नवीन नवीन उपक्रमाला या ठिकाणी साथ द्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की कल्पतरू पॅटर्न पुसदने आपल्याकरिता जे काही कोर्सेस आहेत ते सर्व कोर्सेस मोफत अवेलेबल करून दिलेले आहे. त्यामध्ये नवोदयचा, सैनिक स्कूलचा आणि स्कॉलरशिपचा कोर्स वर्ग 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता आपण सर्व कोर्सेस मोफत या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनवर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. उद्देश एवढाच की आपल्या परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांनी स्वतःचा अभ्यासक्रम या ठिकाणी अपडेट करावा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांपरीक्षांकरता लागणारं जे काही पायाभूत ज्ञान आहे ते तुम्हाला या ठिकाणी आत्तापासूनच मिळावं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो, ते म्हणजे कल्पतरू पॅटर्नचं ऑफिशियल अँड्रॉइड ॲप या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला गुगल प्ले स्टोर कशा प्रकारे डाउनलोड करायचं, तर सुरुवातीला लक्षात घ्या, कल्पतरू पॅटर्नचं ऑफिशियल अँड्रॉइड ॲप जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोरला जावं लागेल. प्ले स्टोरला गेल्यानंतर तुम्हाला प्ले स्टोरला जायचं. प्ले स्टोरला गेल्यानंतर तुम्हाला कल्पतरू पॅटर्न हे नाव सर्च करायचं आहे. कल्पतरू पॅटर्न नाव हे सर्च करायचं आहे. कल्पतरू पॅटर्न सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा ग्रीन आणि ब्लॅक कॉम्बिनेशन वाला लोगो येईल, ज्याला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम तो तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही या ठिकाणी स्वतःला रजिस्टर केलेलं असेल. तुम्ही सुरुवातीला रजिस्टर करून घ्या. रजिस्टर करून गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विविध कोर्सेस या ठिकाणी बघायला मिळेल. या ऑल कोर्सेस, इथे एक ऑल कोर्सेस नावाचा टॅब ऍड केलेला आहे आपण. त्या ऑल कोर्सेसच्या टॅबला तुम्ही या ठिकाणी जॉईन केलं तिथं तुम्हाला सर्व 3 प्रकारचे कोर्सेस मिळतील. 3-4 प्रकारचे तुम्हाला जो योग्य कोर्स वाटतो त्या कोर्सला तुम्ही जॉईन करायचं, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. पालकांना फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही सवय लागल्या वाईटी, जे मोबाईल आणि टीव्ही बघण्याच्या, त्याला कुठेतरी या ठिकाणी आपल्याला जबाबदारी आहे की त्यांचं जे डायव्हर्जन आहे आपल्याला अभ्यासाकडे करावं लागेल. तर दिवसातला अर्धा-पाऊण तास तरी आपल्या मुलांनी जे काही अभ्यासाचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी काहीतरी स्वतःला अपडेट करण्यासाठी यूज करावा. जो डाटा या ठिकाणी त्यांच्या ज्ञानासाठी वापर व्हायला पाहिजे त्याचा पुरेपूर या ठिकाणी खरंच अभ्यासासाठी वापर व्हा, यासाठी कल्पतरू पॅटर्नच्या अँड्रॉइड ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि नवनवीन येणारे कोर्सेस आणि नवीन नवीन विषय तुम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर चला, कल्पतरू पॅटर्न अकॅडमी पुसदच्या या ठिकाणी ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत. तर पालकांनो, आजचा पहिला लेसन, पहिला टॉपिक, याच्यामध्ये आपण शिकणार आहोत नंबर सिस्टीम. या नंबर सिस्टीम मध्ये याला म्हणतात संख्या प्रणाली. संख्या प्रणालीमध्येच नेमक्या संख्या कशा तयार होतात, तयार झालेल्या संख्याला या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे त्याची मांडणी करायची, ही मांडणी करण्याकरता आपण कशा प्रकारे जाऊ शकतो, यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, जे तुम्हाला PYQ असेल म्हणजे मागील प्रश्नपत्रिकामध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत. तुमचं विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आपण जवळपास 20 प्रश्नांची या ठिकाणी तयारी केलेली आहे. या 20 प्रश्नांमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे की प्रत्येकाने दिलेल्या प्रश्नाला जवळपास 10 सेकंदामध्ये, आता सुरुवातीला आपण 10 सेकंदाचा टायमिंग ठेवूया, 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. तुम्ही जर पाहिलं तर आम्ही तुम्हाला या प्रकारचा टायमर देऊ. तुम्ही फक्त त्या टायमरला या ठिकाणी बघायचं आणि या टायमरला घेऊन तुम्ही या ठिकाणी बरोबर 5 मिनिटं तुम्हाला आम्ही 10 सेकंदाचा या ठिकाणी टायमिंग देऊ. तर व्यवस्थित तुम्ही तयारी करायची, जेणेकरून तुम्हाला 10 सेकंदामध्ये त्याला सोडवता येईल. ओके, या प्रकारे 10 सेकंद असतील. 10 सेकंदामध्ये या प्रकारचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चलो, हा
तुमच्यासाठी डेमो होता. चला टायमर साईडला घेऊया. तर आपण सुरुवात करूया पहिले संकल्पनांसाठी. नेमकी कशा प्रकारे नंबर सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. चला सुरुवातीला तुम्हाला जर पाहिलं तर ही जी नंबर सिस्टीम आहे याच्यामध्ये तुम्हाला डेसिमल सिस्टीम अभ्यासायची आहे. डेसिमल सिस्टीम त्यालाच म्हणतात या ठिकाणी दशमान पद्धती. आता ही दशमान पद्धती नेमकी झाली कशी तयार, तर आपण ज्या काही संख्या बघतो, ज्या काही संख्या आपण अभ्यासत आहे त्या संख्या नेमक्या कशापासून तयार झाल्या, तर त्या संख्या तयार झाल्या 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तुम्ही जर पाहिलं तर जवळपास हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या 10 डिजिट्स पासून, या 10 अंकापासून या ठिकाणी दशमान पद्धत ज्या काही संख्या आपण वापरतो त्या तयार झालेल्या आहे. म्हणून याला म्हणतात डेसिमल सिस्टीम, दशमान पद्धती आपण म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, डेसिमल सिस्टीम दशमान पद्धतीच का म्हणायचं, कारण जगातला कुठलाही नंबर कोण्या कॉम्बिनेशन, कशाच्या कॉम्बिनेशन तयार झाला तर याच डिजिटच्या कॉम्बिनेशन पासून तयार झाला. आणि हे टोटल किती आहेत, एक तर टोटल हे 10 येतं. म्हणून या ठिकाणी याला म्हणायचं दशमान पद्धती. पहिल्या संकल्पना क्लिअर झाली असं मी गृहीत धरतो. पुढे बघा, आता तुमच्या पुढे एक नंबर दिलेला आहे. तो नंबर आहे बाळांनो 1 2 3 4 5 6 7 8 9. याला मी या पद्धतीने वाचलं, परंतु ऍक्च्युअल मध्ये त्याची जी काही संख्या आहे नेमकं त्याचं वाचन कसं करायचं आणि वाचन करत असताना कोणत्या पद्धतीने वाचन करायचं, तर या ठिकाणी जी डेसिमल सिस्टीम आहे, जी दशमान पद्धती आहे, हिला 2 प्रकारे आपण या ठिकाणी मांडणी करू शकतो. तर त्याच्यामधली पहिली जी पद्धत आहे ती पहिली आहे इंडियन, किंवा त्याला आपण म्हणतो हिंदू अरेबिक सिस्टीम. पहिली डेसिमल सिस्टीम 2 प्रकारे रिप्रेझेंट करता येते. पहिले आहे हिंदू अरेबिक सिस्टीम, दुसरी आहे या ठिकाणी इंटरनॅशनल सिस्टीम. तर सेम नंबर आपण 2 पद्धतीने कशा प्रकारे या ठिकाणी अभ्यासता येतो याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तो सेम नंबर, चला तर सुरुवातीला या ठिकाणी बघा एक संख्या दिलेली आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 पर्यंत या ठिकाणी याची मांडणी केलेली आहे. तर 9 पर्यंत मांडणी केल्यानंतर नेमकं याला आपल्या इंडियन सिस्टीम मध्ये किंवा हिंदू अरेबिक सिस्टीम मध्ये कशी मांडणी करतात, तर पहिल्या अंकाला म्हणायचं या ठिकाणी वन्स. त्यालाच आपण या ठिकाणी युनिट सुद्धा म्हणणार, वन्स म्हणायचं. त्याच्यानंतर हा जो दुसरा अंक आहे 8, त्याला जर आपण बसवलं व्यवस्थित त्याच्या जागेवर तर तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी येणार हा 9. नंतर दुसरा जो अंक आहे 8 तो येणार या ठिकाणी टेन्स, म्हणजे त्याला म्हणतो आपण दशक. तिसरा जो अंक आहे या ठिकाणी 7 तो येणार 100 शतक. त्याच्यानंतर 6 या ठिकाणी 1000, 6 म्हणजे 1000 प्लेसवर. आपण सुरुवातीला काय केलं, एक एक डिजिट आपण त्याच्या जागेवर प्लेस करणार आहोत. म्हणजे तो नेमकं नंबरचं वाचन कसं करायचं ते लक्षात येईल. 9 टाकला आपण वन्सवर, 8 टाकला आपण टेन्सवर. नंतर या ठिकाणी तिसरा स्थान म्हणजे या ठिकाणी 100, चौथं स्थान म्हणजे या ठिकाणी 1000 आणि 5वं स्थान म्हणजे या ठिकाणी होणार या ठिकाणी 10,000. आणि जे 6वं स्थान आहे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी लाख म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर ते येणार 10 लाख प्लेसवर या ठिकाणी हे 3 बसवला. नंतर या ठिकाणी करोड म्हणजे करोड या स्थानावर आपण या ठिकाणी 2 ला बसवलं आणि 10 करोड या ठिकाणी 1 ला बसवलं. आता याची ग्रुपिंग लक्षात घ्या. ग्रुपिंग म्हणजे वन्स, टेन्स आणि 100 याच्या तिघांच्या कॉम्बिनेशनला म्हणायचे या ठिकाणी युनिट्स. तिघांच्या कॉम्बिनेशनला म्हणायचं युनिट. त्याच्यानंतर 1000 आणि 10,000 या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण थाउजंड्स प्लेस म्हणणार. म्हणजे वन्स, टेन्स आणि 100 हे युनिट्स प्लेसवरची या ठिकाणी संकल्पना झाल्या. त्याच्यानंतर 1000 10,000 या थाउजंड्स कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यानंतर लॅक आणि 10 लाख या लॅक्स प्लेसवर येतात. त्याच्यानंतर करोड आणि 10 करोड या ठिकाणी करोड या प्लेसवर येणार. मग याची जर कॉम्बिनेशन जर बघितलं तर आपण करणार हिंदू अरेबिक सिस्टीम मध्ये कुठलाही नंबर जर घेतला
सेम नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9. मेन क्वेश्चन, मेन कन्सेप्ट आता लक्षात घ्या. इंडियन अरेबिक सिस्टीम मध्ये तुम्हाला कुठल्याही नंबर मध्ये जर कॉमा द्यायचा असेल तर पहिला कॉमा येतो 3 डिजिट नंतर. पहिला कॉमा येणार 3 डिजिट नंतर. नंतर बाकी येणारे सर्व जे कॉमा आहेत 2 डिजिटच्या फरकाने येतात. या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या तिघांचं जे कॉम्बिनेशन झालं हे युनिट वाले झाले. त्याच्यानंतर हे 1000 आणि 10,000 हे 1000 मध्ये आले. त्याच्यानंतर हे लॅक आणि 10 लॅक या ठिकाणी लॅक मध्ये आले. त्याच्यानंतर या ठिकाणी करोड आणि 10 करोड या ठिकाणी CR मध्ये आले. तर या ठिकाणी त्याची मांडणी झाली. मग आपल्याला वाचायचं, ग्रुपिंग लक्षात घ्या. हे होणार 12 करोड 34 लाख 56,889. या पद्धतीनं आपण त्याची वाचन करणार आहोत. आता काय शिकले तुम्ही, तर तुम्ही शिकले या ठिकाणी दिलेल्या नंबर मध्ये कॉमा कसा पुट करतात हिंदी अरेबिक सिस्टीम मध्ये. त्याचबरोबर एकदा कॉमा पुट केल्यानंतर त्याचं वाचन का कसं करायचं हे सुद्धा आपण बघितलं. हे झालं इंडियन सिस्टीम. त्याच्यानंतर आता जाऊया या ठिकाणी इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये. ही सुद्धा अभ्यासणं आवश्यक आहे. इंटरनॅशनल सिस्टीम जर आपण या ठिकाणी योग्य प्रकारे हाताळली तर याच्यामध्ये फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये जे येणारा जो कॉमा आहे तो प्रत्येक कॉमा 3 डिजिट नंतर येतो. इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये प्रत्येक कॉमा हा 3 डिजिट नंतर येणार आहे. म्हणजे पहिले मी सगळ्या संख्यांची डिजिटची मांडणी करतो. इथे येणार 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 याची मांडणी केली. परंतु या ठिकाणी होणार पहिला ग्रुप असेल या ठिकाणी 789 चा. 9 हा युनिट 1 आहे, 8 हा 10 आहे, 7 हा 100 प्लेसवर आहे, 6 हा 1000 प्लेसवर आहे, 5 हा 10,000 प्लेसवर आहे, जो 4 आहे 100,000 प्लेसवर आहे. लक्षात घ्या, हे 10,000 हा झाला 1000, हा झाला 10,000, हा 100,000 झाला. तिथं लॅक नाही आलं इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये. पुढे जर गेलं तर या ठिकाणी मिलियन, जसं याला आपण याच्यामध्ये म्हटलं होतं लॅक, याला लॅक म्हणलं, नंतर याला 10 लॅक म्हणलं. इथं इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये बदल आहे. इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये काय झालं, इथं लॅकच्या ऐवजी या ठिकाणी आला 100,000. 10 लॅकच्या जागी आला या ठिकाणी मिलियन. मग पॉइंट लॉक करायचा कोणता, 10 लॅक म्हणजे काय तर 1 मिलियन होते. लॉक ठेवायचं. पुढे जायचं, 10 लॅक झालं. 10 लॅक नंतर या ठिकाणी करोड, 10 करोड, पण करोड नाही, करोडला म्हणलं या ठिकाणी 10 मिलियन. करोडला काय म्हटलं 10 मिलियन. आणि नंतर आला 100 मिलियन. काय आलं या ठिकाणी 100. याचे फक्त 3 पार्ट आहेत. पहिला म्हणजे युनिट वाला पार्ट, दुसरा याला 1000 वाला पार्ट आणि तिसरा वाला मिलियन वाला पार्ट. म्हणजे या ठिकाणी जर वाचन करायचं झालं तर आपण कशा पद्धतीने करणार लेकर हो, व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला वाचन करायचं तर कशा पद्धतीने करणार, तर सुरुवातीला लक्ष देणे, पहिले तर आपण दिलेल्या नंबर मध्ये कॉमा पुट करूया. कॉमा पुट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल इथं हा झाला आपला 9 8 7 6 5 4 3 2 1. म्हणजे पहा ग्रुपिंग करायची व्यवस्थित. हे झालं सेव. आता युनिट वाला म्हणजे काय 789. या ठिकाणी झालं या तीन संख्यानंतर कॉमा येत असतो याच्यामध्ये, 3 संख्येनंतर. मग हे झाला 709. याला म्हणणार या ठिकाणी 4,000 400,000 किती आलं 400,000 456,000 मध्ये येणार आहे. 456,000 म्हणजे पूर्ण ग्रुपिंग आहे. हे झालं 789. इथं झाला 456,000. त्याच्यानंतर हे झालं 123 मिलियन. व्यवस्थित लक्षात घ्या. आता याचं वाचन कसं व्हायलं, पूर्ण संख्येचं वाचन करायचं. हे व्हायलं 123 मिलियन. हे व्हायलं 456,000
आणि हे व्हायलं 789. या प्रकारचे 3 ग्रुपिंग लक्षात ठेवायची. मग आता लॉक करा. इंडियन सिस्टीम मध्ये पहिला कॉमा 3 डिजिट नंतर, पहिला कॉमा 3 डिजिट नंतर, बाकीचे येणारे कॉमा हे 2 डिजिट नंतर लावायचे. इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये पहिला कॉमा 3, दुसरा कॉमा 3, चौथा कॉमा 3, येणारे सर्व कॉमा हे 3 डिजिट मध्ये लक्षात येतात. याच्यामध्ये हिंदू अरबिक मध्ये 4 ग्रुप आहेत, युनिट वाला, थाउजंड वाला, लॅक्स वाला, करोड वाला. पण इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये 3च ग्रुप आहेत, युनिट्स वाला, थाउजंड वाला आणि मिलियन वाला. एवढं लक्षात ठेवायचं. यानुसार आपल्याला या ठिकाणी याची मांडणी करायची. तर चला मी सरळ विचारलं. याच्यामध्ये तुम्हाला युनिट प्लेस, फेस व्हॅल्यू, त्याच्यानंतर प्लेस व्हॅल्यू तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तर प्लेस व्हॅल्यू आता मी सरळ विचार तुम्हाला, या 5 ची प्लेस व्हॅल्यू काय? तर या ठिकाणी होणार 10,000. किती होणार या ठिकाणी? 10,000 प्लेसवर आहे तो 5. 10,000 प्लेसवर असल्यामुळे आता बघा कुठल्याही नंबरची प्लेस व्हॅल्यू काढताना करायचं काय? हा पहिला पॉईंट लक्षात. हा जो 5 आहे, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 म्हणजेच काय? त्या 5 घ्यायचा, त्याच्या पुढे या ठिकाणी 10,000 ने त्याला मल्टिप्लाय करणार, कारण ते 10,000 प्लेसवर असल्यामुळे. तर ते होणार या ठिकाणी 5 1 जा 5, त्याच्यावर 1 2 3 4 0 देऊन टाकायचे. आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ऑप्शन जर चूज करायचा असेल तर सरळ बघा, या ठिकाणी हा 5 आहे, 5च्या पुढे किती डिजिट आहे? तर 1 2 3 4, तेवढे 0 देऊन टाका, तुम्हाला तुमचं प्लेस व्हॅल्यू मिळून जातं. क्लिअर झालं? क्लिअर आहे का? चला एकदा आपण अजून बघूया. तुम्हाला या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू काढायची. मग प्लेस व्हॅल्यू काढत असताना कसं काढणार? समजा एक नंबर घेतला 3269,843, हा नंबर घेतला. पहिले तर याला इंडियन सिस्टीम मध्ये बघूया. पहिला कॉमा 3 डिजिट नंतर, दुसरे कॉमा येणारे 2 डिजिट नंतर. पहिला झाला हा 100 युनिट्स वाला, दुसरा झाला हा 1000 वाला पार्ट, आणि हा झाला या ठिकाणी लॅक वाला पार्ट. मग होणार काय? तर सुरुवातीला फक्त तुम्हाला विचारायचे प्लेस व्हॅल्यू ऑफ, समजा मी घेतलं 6, मला 6 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. आणि 6 ची प्लेस व्हॅल्यू काढताना काय? युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 प्लेसवर आहे. म्हणजे मी लिहिणार या ठिकाणी 6, त्याच्या पुढे किती डिजिट आहे? 1 2 3 4 डिजिट आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 ही झाली या ठिकाणी 6 ची प्लेस व्हॅल्यू. म्हणजे त्याला स्थानिक किंमत आपण असं म्हणतो, स्थानिक किंमत. चला स्थानिक किंमत, मग या ठिकाणी या 2 ची स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू काय? तर 2 लिहिणार, त्याच्या पुढे 1 2 3 4 5 डिजिट आहे. तर 1 2 3 4 5 डिजिट या. म्हणजे या ठिकाणी पहिला कॉमा 3 डिजिट नंतर, दुसरा 2 नंतर, या ठिकाणी होणार 2 लाख. या 2 ची प्लेस व्हॅल्यू ही 2 लाख आहे. या 6 ची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी 60,000 आहे, म्हणजे 60,000 आहे. एवढं लक्षात ठेवायचं. अजून एक कन्सेप्ट लक्षात घ्या. प्लेस व्हॅल्यू समजली, नंतर असते तुम्हाला फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू, मग फेस व्हॅल्यू काय? जसं मी या ठिकाणी पहिल्या या दिलेल्या नंबर मध्ये तुम्हाला प्लेस व्हॅल्यू विचारली 6 ची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी 60,000 आली. तर मला सांगा फेस व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे 6 ची, तर ती येणार फक्त 6च. जर मी या ठिकाणी 2 ची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला विचारली तर ते प्लेस व्हॅल्यू फक्त 2च राहते. म्हणजे काय? सरळ तुम्हाला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू मला डिफरन्स सांगतो. या 9 कडे बघून तुम्हाला कोणता नंबर दिसायला? तर 9 दिसायला. या ज्या नंबरला तुम्ही बघायले, जे इमॅजिन व्हायले तुमच्या दिमागामध्ये, तोच नंबर त्याची फेस व्हॅल्यू असते. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला काय वाटायला? कांगोणे सर आहे, तर मग कांगोणे सरचाच फेस आहे. जसं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कोण वाटायला? कांगोणे सर. ज्याच्याकडे बघून जे वाटत आहे तोच त्याची फेस व्हॅल्यू असते. हे झाले कांगोणे सरची फेस व्हॅल्यू. चला तर आपण इथे येऊया. म्हणजे या 9 कडे बघितल्यावर 9 दिसणार, म्हणजे या ठिकाणी 9 ची फेस व्हॅल्यू 9 असतात. त्या नंबरची फेस व्हॅल्यू तोच नंबर असते. एवढं लॉक करा. फक्त प्लेस व्हॅल्यू त्याच्या पुढे जेवढे डिजिट तेवढे 0 द्या, किंवा तो त्या ठिकाणी युनिटवर, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लाख कोणत्या प्लेसवर आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. एकदा पुन्हा घेतो. 369841 हा नंबर घेतला. याच्यामधल्या मला 9 ची, या 3 ची प्लेस व्हॅल्यू पाहिजे. मग 3 ची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला जर काढायची असेल तर काय करणार? पहिले 3 लिहा, त्याच्या पुढे किती डिजिट आहे? 1 2 3 4 5 6 डिजिट आहे. 1 2 3 4 5 6 0 देऊन टाका. पहिला कॉमा 3 डिजिट नंतर,
बाकीचे येणारे कॉमे 2 डिजिट नंतर. तर या ठिकाणी काउंटिंग आहे युनिट, टेन्स, 100,000, 10,000, लाख, 10 लाख, म्हणजे या ठिकाणी 30 लाख या ठिकाणी पूर्ण याची प्लेस व्हॅल्यू आहे. तर या प्रकारे झालं. आता चला तुम्हाला या ठिकाणी पहिला प्रश्न घेऊया नंबर सिस्टीम मधला. रेडी आहे? रेडी आहे. आता लावायची या ठिकाणी वही पेन घ्यावं आणि आता बघणार आपण टायमिंग. टाइमर बघायचा लेकरू, आपल्या टायमिंग नुसार या ठिकाणी चालायचं आहे. चला टायमिंग लावून घ्या. पहिलं राईट इन अ वर्ड्स, शब्दात लिहा. कोण आहे? 48,529. लक्षात घ्या 48,529. पहिला कॉमा 3 डिजिट नंतर आहे. याला प्रॉपर येणं वाचा आणि ऑप्शन सांगा. तुमची वेळ सुरू होते या ठिकाणी आता. तुमची वेळ सुरू होते आता. पटकन. कुठे गेलं रे बाबा? 10च्या वर सेकंड गेले काय किंवा? चला स्टार्ट. ऑप्शन नंबर कमेंट करा पटकन. ऑप्शन नंबर कमेंट करा. 48,529. ऑप्शन नंबर ए 48,592. चुकलं हे बी वालं. त्यानंतर 49,000 चुकलं. या ठिकाणी 48,200 चुकलं. ऑप्शन नंबर ए 48,529. हे झालं 48,000 हा 500 प्लेस 500 हा झाला 29. ऑप्शन नंबर ए क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घ्या पटकन. चला काय म्हणतो? राईट इन अ फिगर्स 62,417. आकड्यामध्ये 62,417. मग सरळ सरळ 1000चा ग्रुप लिहून घ्या. 62,417. 62,417. ऑप्शन कुठे बघा? 62,417. हे पहिलं ऑप्शन 62,471 चुकलं. 62,417. ऑप्शन नंबर बी. क्लिअर? क्लिअर. लवकर 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 चालायचं. नेक्स्ट क्वेश्चन. राईट इन अ वर्ड, शब्दामध्ये लिहा म्हणते. शब्दामध्ये लिहिलाय 37,806. लावा स्पीड, म्हणजे याला वाचणार 37,806. 37,806. ऑप्शन नंबर ए क्लिअर. 37,806. ऑप्शन नंबर ए. चला लवकर लवकर स्पीड वाढवा. स्पीड फक्त बघत राहायचं, आपल्याला काय टाइमपास करायचा नाही. लवकर घ्या. राईट इन अ फिगर 94,251. लक्षात घ्या 94,251. 94,251. 94,251. ऑप्शन नंबर बी. 94,251. ऑप्शन नंबर बी. चला लवकर घ्या. सॉरी. राईट इन वर्ड्स. वर्ड्स मध्ये लिहा 21,305. म्हणजे युनिट, टेन्स, 100,000, 10,000. म्हणजे 1000 वाला ग्रुप एकत्र करा. 21,305. 21,305. ऑप्शन नंबर ए. 21,305. ऑप्शन नंबर ए. म्हणजे 21,305. 21,305. नेक्स्ट 20 प्रश्न घ्यायचे. चला जर चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, संकल्पना समजत असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक सुद्धा करा. चला पुढच्या संकल्पनेला जायचं. पुढचा क्वेश्चन काय म्हणते? राईट इन फिगर्स. काय म्हणते? 87,963. म्हणजे या ठिकाणी होणार 87,963. 87963. 87963. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए 87963. 87,963. नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पाहिलं राईट इन अ वर्ड्स काय आहे 54,678 म्हणजे होणार 50 हा 1000 वाला ग्रुप झाला 57,678 54,678 ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट राइट इन फिगर्स 41,620 41,620 ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. चला पाटापाटा लवकर घ्या, कमेंट करायचं कमेंट. विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही अभ्यासत आहे याच्याशी रिलेटेड तुम्हाला पीडीएफ नोट्स त्यानंतर या ठिकाणी प्रॅक्टिस क्वेश्चन PYQ लेक्चर्स जर तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे असेल तर तुम्ही कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता. त्याचसोबत इंस्टाग्रामवर तुम्ही या ठिकाणी पूर्ण हायलाइट सुद्धा चेक करू शकता. त्याचबरोबर कल्पतरू पॅटर्नचं ऑफिशियल चॅनल सुद्धा आहे, याला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि त्याचबरोबर कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट करू शकता. म्हणजे चारही प्रकारच्या सोशल मीडिया आणि प्लॅटफॉर्मवरून तुम्ही या ठिकाणी कल्पतरूशी कनेक्ट करू शकता. जे विद्यार्थी 5वा वर्ग 8वा वर्ग विशेष करून स्कॉलरशिप नवोदय सैनिक स्कूल राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑलिम्पियाड मंथन आर्यभट्ट रामानुज होमी बाबा या परीक्षांची जी काही तयारी करत आहे त्यांनी विशेष करून या व्हिडिओच्या लेक्चरला बघत राहावं दररोज. चला पुढे जाऊया. राईट इन अ वर्ड्स. राईट इन अ वर्ड्स शब्दात लिहा 69. आता जर पाहिलं तर हे आहे 69804. क्वेश्चनचा दर्जा वगैरे ते चेक करत बसू नका, फक्त या ठिकाणी क्वेश्चनची स्पीड ॲक्युरेसी चेक करा. तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात पहिले प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर समजेल की या ठिकाणी तो क्वेश्चन किती आहे. दिलेला प्रश्न हा तुमचा 5 सेकंद मध्ये या ठिकाणी तुम्हाला सोडवायचा आहे. 5 सेकंदामध्ये जर तुमचा प्रश्न सोडत असेल या लेवलचा स्पीड तुम्हाला अचीव करायचा आहे. जर तुम्हाला वाटत की सर या ठिकाणी एवढे फास्ट का घेता येतात क्वेश्चन, बाळांनो तुम्हाला मी सांगताना संकल्पना सांगितली, आता तुम्हाला सोडवायचे आहे क्वेश्चन. आणि तुम्हाला यासारख्या प्रश्नाला सोडवायचं असेल तर तुम्हाला स्पीड तेवढाच पाहिजे. कारण नंतर बरेच जे टॉपिक आपण शिकणार आहोत त्या टॉपिकमध्ये ज्या काही कन्सेप्ट संकल्पना आहेत त्या खूप जास्त टाइम घेणारे आहेत. त्याच्यामुळे ज्या क्वेश्चनमध्ये टाइम वाचतो त्याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे चालायचं. 67,804 67,000 म्हणजे 69,804 म्हणजे ऑप्शन नंबर आहे 69,804. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 10 राईट इन फिगर्स. अंकामधल्या काय म्हणते या ठिकाणी 75,238 75,238 75,238 75,238 ऑप्शन नंबर बी. त्याला 75,238. तर या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला खूप सारे प्रॅक्टिससाठी तयार करून ठेवलेले आहेत. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वाटलंच तर या प्रश्नांचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि याला सोडवायचं. प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत. चला लवकर, मी 5-5 सेकंद थांबतो. सोडव. जर कमेंटमध्ये याचे उत्तर द्या ते तर खूपच चांगलं राहील. जर तुम्हाला या ठिकाणी आपण कोणता क्वेश्चन घेतला आता 16 ठीक आहे, अगोदरचे तुम्ही बॅक जाऊन चेक करू शकता. 16 नंबरचा क्वेश्चन मी 5 सेकंद थांबणार. तुम्ही याचं आन्सर कमेंटमध्ये फेकून मारायचं. चला क्वेश्चन काय म्हणते 15 लाख. थोडासा हेवी क्वेश्चन वाटत आहे बाबू. हा इथून थोडी मजा आहे. आतापर्यंत थोडं चिल्लर चालू लागलं होते, इथून थोडीशी मजा आहे. ओके आपण घेऊयात, प्रॅक्टिस घेऊया आपण. चला या ठिकाणी आता 1000चा कार्यक्रम संपला. इथं काय 4,58,726 म्हणजे युनिट 10, 100, 1000, 10,000 लाख 4 लाख आहे हो इथं. आता 4 लाख. पुढचा ग्रुप 1000चा म्हणजे 58,000 4,58,000 नंतर 726
4,58,726. ऑप्शन नंबर 1 म्हणजे झालं 4,58,726. 4,58,726. नेक्स्ट क्वेश्चन. आता याला तुम्हाला आकड्यामध्ये लिहायचं. आकडा ऑप्शन चूज करा. 9,12,000. 9,12,000. हे तर चुकलं, इथं 21 आहे. हे तर कार्यक्रम बसला. 9,12,000. 350. 350 म्हणजे 350. इथं तर होणार नाही, 350 नाही आहे. इथं नाही आहे, ती इथं आहे, पण हे तर ऑलरेडी कटलेलंच आहे. हे कटलं, हे कटलं. ऑप्शन नंबर सी. 9,12,350. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. चला नेक्स्ट. चला काय म्हणते. 7,05,018 म्हणजे काय, हे लाख प्लेसवर आहे. 7 लाख चेक करा. हा झाला 1000 प्लेस मध्ये फक्त 5 आहे, म्हणजे 5,000. इथं फक्त 100 युनिट्स मध्ये फक्त 18 दिसत आहे. 18. 7,05,018. 7,05,018. 7,05,018. 7,05,000 नाही, पहिलं चुकलं. पहिलं नाही चुकलं. 7,05,018. ऑप्शन नंबर बी. 7,05,018 म्हणजे 7,05,018. 7,05,018. नेक्स्ट घ्या. काय म्हणते. 23 लाख लिहून घ्या. 23 लाख. 3 पार्ट करा. इथं तुम्हाला युनिट्स वाला, हा 1000 वाला, लॅक वाला पोर्शन म्हणजे 23 लाख. 23 लाख पडला वाटतंय. ठीक आहे. काहे निसट रहे हो बाबू. 23 लाख 42,000. 42,000. 109. 109 म्हणजे 109. चेक करा बरं कुठं दिसाय. पहिला कॉमा 3 डिजिट ना, बाकीच्या 2-2. 23,42,000. 23 लाख 23 कॉमन दिसायला सगळ्यामध्ये. 42,000 इथं 24 आहे, चुकला. त्याच्यानंतर या ठिकाणी 109. 109. 109 इथं 109 नाही आहे, हे गेलं. इथं 109 हे चुकलं. इथं हे तर ऑलरेडी गेलं. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. 23,42,109. नेक्स्ट क्वेश्चन पटकन घ्या. काय म्हणते या ठिकाणी. राईट इन अ वर्ड्स. शब्दामध्ये लिहा. 1 लाख. इथंच घ्या. 1,18,604. लेख राहू. हा 1,18,604. 1,18,604. 1,18,604. ऑप्शन नंबर 1 म्हणजे 1,18,604. 1,18,604. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट. पुढे बघा. पुढे बघा काय दिलेलं आहे. लवकर लवकर घ्या. 15 लाख. 15 लाख बाबू. 15 लाख म्हणजे लाखवाला, हे 1000 वाला, आणि या ठिकाणी हे युनिट्स वाले. नंतर 15,75,000. इथे ना 75,000. 1000 प्लेसवर. हा लॅक वाला, हा 1000 प्लेस वाला, हा युनिट्स वाला. म्हणजे 15 लाख 75,000. नंतर आहे 288. 288. 288 हे 288 इकडे आहे. म्हणजे 15,75,288. 15,75,000. इथं 57 असल्यामुळे चुकलं. 15 लाख सुरुवातीला 15 सगळ्याच मध्ये 288 पाहिजे भाऊ आपल्याला. 15,75,288. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्लिअर. नेक्स्ट. वाव. वर्ड मध्ये लिहा. 32 लाख झालं. 42,000 झालं. 507. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओ मधून एक कन्फर्म मार्क झाला म्हणून समजा. 2 मार्क कन्फर्म झाले. पहिला म्हणजे दिलेला जो नंबर आहे तो वर्डिंग करणे, आणि या प्रश्नावरून तुमची तयारी झाली. जो वर्डिंग मध्ये दिलाय त्याला तुम्हाला नंबर मध्ये कन्वर्ट करणे. 2 मार्काची तयारी करून घेताय फक्त या व्हिडिओ. मी काही असं म्हणत नाही की या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतात. नाही, 2 मार्काची तयारी चालू आहे आणि 2 मार्क कन्फर्म भेटण्याची गॅरंटी आहे.
फक्त प्रॅक्टिस या लेवलची पाहिजे, प्रॅक्टिस या लेवलची पाहिजे. चला, जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होता होता मित्रांना शेअर करा. खूप बेकार नाद लागले पोरायला, गेम्स काय खेळायले, रील्स काय बघायले, त्याच्यापेक्षा अभ्यास करा. एवढंच पण नाही, अभ्यास करा. अभ्यास घेतो मी बरोबर, कसा घ्यायचा ते तुम्ही फक्त अभ्यास करा. पालकाला एवढा एक तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतोय, नंबर नोट करून घ्या. डायरेक्ट मेसेज टाका पोरगा अभ्यास करत नसेल तर तुमचं. पण अभ्यास करत असेल तर त्याचे सुद्धा रिव्ह्यू द्या की या व्हिडिओ पाहिल्यानंतर सर आमचा पोरगा अभ्यासाला लागला, दररोज अर्धा पाऊण तास मस्तपैकी अभ्यास करायला. त्याच्या काही डाऊट असेल तर ऍप्लिकेशनवर तो डाऊट या ठिकाणी मांडू शकतो. त्याचे डाऊट ऍप्लिकेशनवर सॉल्व्ह होणार. तो कुठलाही विद्यार्थी असो आपल्या महाराष्ट्रामधला, त्याचे डाऊट सॉल्व्ह होण्याची जबाबदारी कल्पतरू पॅटर्नची आहे. कारण आम्ही म्हणूनच म्हणतो कल्पतरू है तो भरोसा आहे. चला पुढं आता लिहा 76 लाख लिहायचं बाबू, 76 लाख. पुढे घ्यायचं या ठिकाणी 8,000 ओके 900. फक्त 8,000 म्हणजे 08 येणार 1000 प्लेस मध्ये. 8 झिरो लिहिले तर 80 व्हायला ते 8,000. नंतर या ठिकाणी होणार 962 962. चेक करा 76 लाख सगळ्यामध्ये 76 आहे का सुरुवातीला हो. नंतर 8,000 कारण हा लॅक वाला आहे, हा 1000 वाला, हा युनिट्स वाला काय म्हणजे 76 लाख 8,000 म्हणजे 08 कुठं आहे, 08 इथं नाही आहे चुकलं, 08 इथं नाही आहे चुकलं. ऑप्शन बी आणि डी मध्ये कॉम्पिटिशन. नंतर आहे 962 ऑप्शन नंबर बी शेवटला आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी. चला पुढे घ्या 5,43,201. माझ्याही पेक्षा कमेंट करा लवकर लवकर. मी इकडे सॉल्व्ह करायच्या पहिले ऑप्शन मध्ये आलं तर बेस्ट लेवलचं कमेंट मध्ये फेकून मारा उत्तर तो लवकर. 5,43,210 5,43,210 5,43,210 210 म्हणजे या ठिकाणी 5,43,210 5,43,210. कार्यक्रम संपला. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट फास्ट मध्ये घ्या, शेवटचे काही क्वेश्चन राहिले. 98,26,000 98 लाख सुरुवातीला पाहिजे तर 97 आहे हे कटलं. 98 लाख झालं. 76,000 इथं नाही म्हणून हे कटलं. शेवटी आहे 410 इथं 401 आहे त्याच्यामुळे हे कटलं. ऑप्शन नंबर बी 98,76,410. चला तर शेवटचं विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 20 प्रश्नांची सराव करून घेतला आणि या 20 प्रश्नांचा सराव केल्यानंतर याच्यावर आधारित तुम्हाला 100 प्रश्नांची प्रश्नावली येणार आहे. PDF नोट्स आपल्याला या ठिकाणी आपल्या दिलेल्या ऍप्लिकेशनवरच, सोबतच तुम्हाला आपल्या जे काही सोशल मीडियाज आहेत, सोशल मीडिया म्हणजे या ठिकाणी टेलिग्राम, नंतर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप चॅनल याच्यावर तुम्हाला अपलोड केलेले आहेत. तुम्ही जायचं त्यातल्या PDFची या ठिकाणी तुम्ही प्रिंटआउट काढायची आणि या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस करायची. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी संकल्पना स्पष्ट केल्या. पहिलं म्हणजे या ठिकाणी राईट इन अ फिगर्स म्हणजे तुम्हाला जे दिलेले नंबर आहे ते हे असे अक्षरामध्ये आहेत, त्याला फक्त संख्या रूपामध्ये त्याला रूपांतरित करायचं. नंतर त्याच्या उलट दिलेल्या संख्या रूप आहे त्याला तुम्ही अक्षरामध्ये रूपांतरित करायचं. या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जे क्वेश्चन्स पाहिले, एक्स्ट्रा प्रॅक्टिसची आपण तुमच्यासाठी PDF लवकरच उपलब्ध होईल आपल्या प्ले स्टोअरवरील ॲपवर आणि व्हॉट्सअप चॅनल्सवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, तुम्हाला खरंच वाटलं, फील झालं की यामधून आमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झाली, आमचा थोडाफार स्पीड वाढला, तुमच्या अभ्यासाची गती वाढली, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.